वार्तांकन रोखठोक बातमी। आंब्याचा यावर्षी हा गोडवा सर्वसामान्यांना मिळणं कठीण झालंय। बाजारात अत्यल्प प्रमाणात आंब्याची आवक होत असून दरही चढे आहेत। परिणामी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय। यावर्षी आंबा मोठ्या संकटाचा ठरलाय। अवेळी पाऊस, तापमानातील चढउतार आणि वातावरणातील बदल यामुळे आंब्याच्या झाडांना आलेला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला। सुमारे 95% बागा मोहर गळतीमुळे बाधित झाल्यात। उत्पादन जवळपास संपुष्टात आले। यामुळे बाजारात कोकणातून येणारे हापूस आंब्याची आवक दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते, मात्र यावर्षी खूपच कमी झाली आहे। जेवढा आंबा उपलब्ध आहे त्याचे दर गगनाला भिडले। दुसरीकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर परिसरातील स्थानिक आंबा अद्याप पूर्णपणे बाजारात दाखल झालेला नाही। हवामानामुळे स्थानिक आंब्याची वाढही उशिरा होत असल्याने तो आणखीन काही दिवसांनीच बाजारात येण्याची शक्यता आहे। अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे, मात्र यंदा या परंपरेला काही प्रमाणात खंड पडलाय। बाजारात कमी आवक आणि जास्त दर यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। सध्या केशर हापूस आंब्याचे दर 500 ते 700 रुपये डझन असे पाहायला मिळते। गावरान आंबाही सध्या भाव खातोय। काही व्यापाऱ्यांच्या मते पुढील काही आठवड्यात स्थानिक आंब्याची आवक कमी होईल आणि दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।